मित्रांनो, या जगाचे अथांग गर्दीत ज्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं ना, त्याला सर्वात आधी शांत राहायला शिकावं लागतं. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, कदाचित कटूही वाटेल, पण लक्षात ठेवा, वाघ आपली पुढची चाल कधीच ओढून सांगत नाही. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट बिंबवली जाते की कुटुंबात पारदर्शकता असावी, सर्व काही सांगावं. पण मित्रांनो, सायकोलॉजी आणि व्यावहारिक जगाचा नियम सांगतो की तुमची अति पारदर्शकता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरू शकते. तुमचं कुटुंब तुमच्यावर प्रेम करतं यात शंकाच नाही, पण त्या प्रेमापोटी ते तुमच्या पंखांना भरारी घेण्याऐवजी भीतीचे कुंपण घालू शकतात. आज आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर सखोल चर्चा करणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि तुमच्या साम्राज्यासाठी गोपनीय ठेवल्याच पाहिजेत. का कोणताही विद्रोह नाही, तर हे स्वतःचं संरक्षण करण्याचं एक प्रगत मानसशास्त्र आहे. मानसशास्त्राचा एक अत्यंत प्रगल्भ नियम आहे, द मोर यू रिव्हील द मोर यू आर प्रेडिक्टेबल. म्हणजेच तुम्ही जितकं स्वतःला उघड कराल तितकं तुम्हाला नियंत्रित करणं सोपं होईल. तुमचं कुटुंब तुम्हाला यशस्वी पाहण्यापेक्षा सुरक्षित पाहण्यात जास्त रस घेतात, कारण यशाच्या वाटेवर काटे असतात, धोके असतात, आणि तुमच्या कुटुंबाला तुम्हाला त्या धोक्यापासून वाचवायचं असतं. पण याच संरक्षणात्मक वृत्तीमुळे तुमची महान बनण्याची स्वप्न पायदळी तुडवली जाऊ शकतात. म्हणूनच भावनेच्या भरात वाहून न जाता आपली शक्ती कशी राखून ठेवायची हे समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं स्वप्न जर हिमालय एवढं मोठं असेल तर ती पचवण्याची ताकद प्रत्येकाची पचन संस्थेत नसते. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगता की तुम्हाला खूप मोठं काहीतरी साध्य करायचं आहे, तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा अभिमान जागृत होण्याआधी भीती जागृत होते. ते तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार नाही, तर त्यांच्या स्वतःच्या अपयशाच्या अनुभवावरून सल्ला देतात. सायकोलॉजीनुसार जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय कोणाला सांगता तेव्हा तुमच्या मेंदूला डोपामाइन मिळतं, जणू काही तुम्ही ते साध्य केलंच आहे. यामुळे तुमची काम करण्याची जिद्द कमी होते. जोपर्यंत तुमचं ध्येय सत्यात उतरत नाही तोपर्यंत ती फक्त तुमच्या डायरीमध्ये आणि तुमच्या मनात बंदिस्त ठेवा. जगाला फक्त तुमचा निकाल दिसू द्या, तुमची योजना नाही. यासोबतच पैसा हे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे आणि ते तितकंच संवेदनशील आहे. पैसा माणसाचं वर्तन बदलतो, ही केवळ मन नाही तर हे जागतिक मानसशास्त्रीय सत्य आहे. जर तुम्ही तुमची नेमकी कमाई आणि गुंतवणुकीचा आकडा कुटुंबाला सांगितला तर दोन गोष्टी घडतात. एक तर त्यांच्या अपेक्षा गगनाला भिडतात, ज्यामुळे तुमच्यावर मानसिक दडपण येतं, किंवा तुमच्या बचतीवर त्यांचा अधिकार निर्माण होऊ लागतो. तुमचं नेटवर्थ फक्त तुम्हालाच माहित असावं. एक बॅकअप प्लॅन आणि इमर्जन्सी फंड असा ठेवा, ज्याची कुणीही कोणाला नसेल. हे तुम्हाला भविष्यात कोणत्याही कौटुंबिक किंवा आर्थिक संकटात स्वतंत्रपणे उभे राहण्यास मदत करेल. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची भीती वाटते, पण ही भीती कुटुंबासमोर वारंवार व्यक्त करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. कौटुंबिक वादात किंवा रागाच्या भरात नकळतपणे तुमच्या याच भीतीचा वापर तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो. तुमची कमजोरी ही फक्त तुमच्यासाठी एक वर्क इन प्रोग्रेस असावी. त्यावर एकांतात काम करा, स्वतःला सक्षम बनवा, पण कोणासमोरही आपल्या उणिवांचा पाडा वाचू नका. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या जखमा उघड्या ठेवतो त्याच्यावर माशा बसणारच. पण मित्रांनो, आतापर्यंत मी जे सांगितलं ते तर फक्त सुरुवात होती. यानंतरची गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या वैयक्तिक आयुष्याची पायाभरणी करतात. आणि जर इथे तुम्ही चुकलात तर तुमच्या घरातच तुमच्या विरुद्ध चक्रव्यूह रचलं जाऊ शकतो. पुढच्या काही मिनिटात तुम्हाला समजेल का काही लोक प्रचंड मेहनत करूनही अपयशी ठरतात. काय तुम्ही तयार आहात त्या सत्याला सामोरे जायला, जे तुमच्या नात्यांची व्याख्या बदलून टाकेल? तुमच्या पार्टनर सोबतचे नातं कसं आहे, तुमचं किती भांडण होतं, किंवा तुमच्यात काय खासगी बोलणं होतं, हे चुकूनही तिसऱ्या व्यक्तीला, अगदी आई वडिलांनाही सांगू नका. आज तुमचं भांडण झालंय म्हणून तुम्ही आईकडे तक्रार कराल, उद्या तुमचं त्याच्यात होईल आणि तुम्ही सुखी व्हाल. पण तुमच्या आईच्या मनात तुमच्या पार्टनर बद्दल जी निगेटिव्ह इमेज तयार झाली आहे ती कधीच पुसली जाणार नाही. यामुळे भविष्यात घरात गृहयुद्ध सुरू होऊ शकतं. तुमची नाती तुमच्या चार भिंतीच्या आतच राहिली पाहिजेत. जो माणूस स्वतःच्या घराची गुपिते चव्हाट्यावर आणतो त्याचं घर कोसळायला वेळ लागत नाही. जीवनाच्या बुद्धिबळात तुमची पुढची चाल काय आहे हे प्रतिस्पर्धाला तोराच. तुमच्या जवळच्या लोकांनाही कळू देऊ नका. अनेकदा नवीन उद्योग सुरू करताना किंवा नोकरी बदलताना आपण घरात चर्चा करतो, तिथून मिळणारे नकारात्मक प्रतिसाद तुमची मानसिक ऊर्जा शोषून घेतात. तुम्हाला स्पष्टीकरण देण्यातच इतका वेळ जातो की मूळ कामाकडे दुर्लक्ष होतं. सायकोलॉजी सांगते की सिक्रेटिव्ह पीपल आर मोर रिस्पेक्टेड. जेव्हा तुम्ही तुमची पावलं गुपचूप टाकता तेव्हा तुमच्या यशाचा धमाका मोठा होतो. तुम्ही नक्की काय करत आहात हे लोकांना तेव्हाच कळू द्या जेव्हा तुम्ही ते करून दाखवता. कुटुंबासमोर वारंवार इमोशनल ब्रेकडाऊन होणं किंवा आरडाओरडा करणं तुमच्या अथॉरिटीला धक्का लावतो. जर तुम्ही छोट्या गोष्टीवर चिरत असाल तर कुटुंबातील सदस्य तुम्हाला कमकुवत समजू लागतात आणि महत्त्वाच्या निर्णयामधून तुम्हाला बाजूला केलं जातं. एक सामर्थ्यवान माणूस आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो,
तुम्हाला राग आला असेल तर तो व्यायामात किंवा कामात बाहेर काढा. जगासमोर, विशेषतः कुटुंबासमोर तुमचा चेहरा शांत आणि अविचल असावा. शांतता हे सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन आहे. जो शांत राहून परिस्थिती हाताळतो त्यालाच लोक आपला नेता मानतात. आता आपण ते टप्प्यावर आलो आहोत जिथे खरी सायकोलॉजी सुरू होते. इथून पुढे मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही आतापर्यंत किती मोठी चूक करत होतात आणि तुमचे हितचिंतकास नकळत तुमचे शत्रू कसे बनतात. यानंतरचा खुलासा तुमच्या आयुष्यातील गुंतवणुकीचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. जर तुम्ही शेअर्स मध्ये, जमिनीमध्ये किंवा नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक करणार असाल तर त्यांचे नियोजन गोपनीय ठेवा. कुटुंबाला फक्त सुरक्षितता हवी असते, त्यामुळे ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ देणार नाहीत. पैसे बुडाले तर काय, हा एकच प्रश्न तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करू शकतो. तुमच्या गुंतवणुकीचा अभ्यास तुम्ही स्वतः करा, तज्ञाचा सल्ला घ्या आणि जिथे रिस्क आहे तिथे घराची परवानगी मागायला जाऊ नका. जर तुम्ही परवानगी मागितली तर तुम्हाला फक्त भीती मिळेल, पण जर तुम्ही थेट नफा दाखवला तर तुम्हाला आदर मिळेल. तुमचे कोणाशी संबंध आहेत, तुम्ही कोणत्या मोठ्या लोकांशी संपर्क साधत आहात हे प्रत्येक वेळी घरी सांगण्याची गरज नाही. आणि कुटुंबातील जुन्या विचारसरणीच्या लोकांना तुमचं नवीन पद्धतीचं नेटवर्किंग समजत नाही. ते त्यावर शंका घेऊ शकतात किंवा त्यातून चुकीचे निष्कर्ष काढू शकतात. तुमचं सोशल कॅपिटल हे तुमचं वैयक्तिक भांडवल आहे. त्याचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करा, पण त्याबद्दलची माहिती मर्यादित ठेवा. जर बाहेर तुमचं कोणी कौतुक केलं असेल किंवा तुमची कोणाशी तुलना झाली असेल तर ते घरात येऊन सांगू नका. यामुळे घरातील इतर सदस्यांमध्ये मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. तसेच जर बाहेर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तीही घरी सांगू नका, कारण त्यामुळे तुमची इमेज कमकुवत होते. तुमचं व्हॅलिडेशन स्वतःच्या नजरेत शोधा. बाहेरच्या जगातील जे पराजय पचवण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. काही निर्णय असे असतात जे फक्त तुम्हालाच घ्यावे लागतात, जसं की शहर बदलणं, जोडीदाराची निवड किंवा करिअरचा मार्ग बदलणं. अशा वेळी जर तुम्ही सर्वांची मतं घेत बसलात तर तुम्ही गोंधळून जाल. सायकोलॉजीनुसार डिसिजन फॅटिग टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. लोक फक्त तुमच्या निर्णयाचा परिणाम बघायला येतात, तुमच्या निर्णयामागची प्रक्रिया नाही. एकदा निर्णय घेतला की तो ठामपणे पाळा, पण थांबा. या सगळ्यात एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्याचा मास्टर प्लॅन ठरवते. ही शेवटची गोष्ट समजल्याशिवाय तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान होऊ शकणार नाही. ही तीच गोष्ट आहे जी जगातील प्रत्येक यशस्वी माणसाने अत्यंत गुप्त ठेवली आहे. ही रहस्य केवळ तुमची प्रगती साधणार नाही तर तुम्हाला समाजात एक वेगळे स्थान मिळवून देतील. काय आहे ते अंतिम सत्य? तुम्ही किती वाजता उठता, कोणतं ध्यान करता, कोणता मंत्र जपता किंवा तुमची स्वतःची शिस्त काय आहे हे कोणासमोरही मिरवू नका. सायकोलॉजी मध्ये याला आयडेंटिटी कॅपिटल म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या शिस्तीचं प्रदर्शन करता तेव्हा तिचा प्रभाव कमी होतो. तुमच्या सवयीमधून तुमचा बदल जगाला दिसू द्या, पण त्या सवयींची चर्चा करू नका. प्रत्येक यशस्वी माणसाचा एक गाभा असतो जो कोणालाही माहित नसतो. तुमचं अस्तित्व कशावर टिकून आहे, तुमची खरी प्रेरणा काय आहे हे गुपित राहू द्या. ज्या क्षणी तुम्ही सर्वांसमोर ओपन बुक होता त्या क्षणी तुमची व्हॅल्यू कमी होते. सायकोलॉजी सांगते की मॅस्ट्रियर्स पर्सनॅलिटी लोकांमध्ये कुतूहल आणि आदर निर्माण करते. आपल्या व्यक्तिमत्वात नेहमीच एक असा भाग ठेवा जो फक्त तुमच्यासाठीच असेल. कुटुंबातील लोकांच्या टीकेकडे किंवा त्यांच्या नकाराकडे एक सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून पाहायला शिका. जेव्हा ते तुम्हाला तू हे करू शकणार नाहीस असं म्हणतात तेव्हा ते तुमच्या क्षमतेवर शंका घेत नसतात, तर ते त्यांच्या स्वतःच्या मर्यादा तुमच्यावर लादत असतात. अशा वेळी वादत पडण्याऐवजी स्ट्रॅटेजिक सायलेन्सचा वापर करा. त्यांना विरोध करू नका, कारण विरोध केल्याने त्यांची भीती वाटते आणि ते तुम्हाला रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करतात. त्याऐवजी त्यांचं ऐकून घ्या, स्मित हास्य करा आणि आपलं काम शांतपणे करत राहा. ज्या दिवशी तुम्ही यश मिळवाल त्या दिवशी त्यांना त्यांच्या शंकाची उत्तर आपोआप मिळते. ही शांतता तुम्हाला मानसिकरित्या इतकं प्रबळ बनेल की बाह्य जगातील कोणतेही वादळ तुम्हाला हलवू शकणार नाही. आपल्या आंतरिक ऊर्जेचा वापर फक्त स्वतःच्या ध्येयासाठी करा. बऱ्याचदा आपण आपली ऊर्जा नको असलेल्या वादात स्पष्टीकरण देण्यात किंवा इतरांना खुश करण्यात खर्च करतो. सायकोलॉजीनुसार ज्या माणसाकडे स्वतःची गुपिते साठवण्याची ताकद असते त्याच्याकडे जगावर राज्य करण्याची क्षमता असते. तुमची ऊर्जा म्हणजे तुमचं चलन आहे, ते विचारपूर्वक खर्च करा. कुटुंबासोबत राहताना एक इमोशनल डिस्टन्स राखायला शिका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू नका, तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आनंदाची आणि यशाची चावी त्यांच्या हातात देऊ नका. जर तुम्ही तुमच्या आनंदासाठी त्यांच्या परवानगीवर अवलंबून राहिलात तर तुम्ही कधीच मुक्तपणे जगू शकणार नाही. आता शेवटचा आणि सर्वात कठीण भाग समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग करावा लागेल. ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला गर्दीपासून वेगळं करेल आणि तुम्हाला एक लीडर म्हणून प्रस्थापित करेल.
काय तुम्ही या जबाबदारीसाठी तयार आहात? मित्रांनो, कुटुंबापासून या गोष्टी लपवणं म्हणजे त्यांच्याशी खोटं बोलणं किंवा त्यांना फसवणं नाही, तर ही एक बाउंड्री म्हणजे सीमा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची सीमा आखता तेव्हा तुम्हाला खरे अर्थाने स्वातंत्र्य मिळतं. तुमचं कुटुंब तुमचे सामर्थ्य बनवू शकता, पण ते तुमची कमजोरी ठरू नये याची जबाबदारी तुमची आहे. प्रेम सर्वांवर करा, आदर सर्वांना द्या, पण तुमच्या आयुष्याची सूत्र, तुमच्या स्वप्नांची गुपित आणि तुमच्या प्रगतीची रणनीती फक्त तुमच्या हातात ठेवा. लक्षात ठेवा, इतिहास तेच लोक घडवतात जे शांतपणे आपलं साम्राज्य उभं करतात आणि जगाला धक्का देतात. तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय त्याचा ताबा घ्या. दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार चालणं सोपं असतं, कारण अपयश आल्यावर आपण त्यांना जबाबदार धरू शकतो, पण स्वतःच्या निर्णयावर चालणं कठीण असतं, कारण तिथे संपूर्ण जबाबदारी आपली असते. आणि सायकोलॉजी सांगते की जिथे जबाबदारी असते तिथेच वाढ असते. तुमचं कुटुंब तुम्हाला लहान मूल म्हणून पाहत असतं, पण जगाला तुमच्यातील प्रौढ आणि सामर्थ्यवान माणसाची गरज आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही काळ स्वतःला त्या सुरक्षित कोशातून बाहेर काढावा लागेल. तुमचे प्लॅन्स, तुमची गुंतवणूक आणि तुमची गुपिते हे तुमची सोबती आहेत, त्यांना जपून ठेवा. आता निर्णय तुमच्या हातात आहे. स्वतःची शक्ती ओळखा, तुमचे प्लॅन गुप्त ठेवा आणि जगावर राज्य करा. तुमच्यातील या सुप्त शक्तीला जागृत करण्याची हीच वेळ आहे. ही स्क्रिप्ट किंवा शब्द नाही, हे एक असं अस्त्र आहे जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाईल. जर या विचारांनी तुम्हाला विचार करायला भाग पाडले असेल, तुमच्या मनातील भीती दूर केली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना आपली ओळख निर्माण करायची आहे. अशाच प्रगल्भ, सखोल आणि शक्तिशाली सायकोलॉजिकल विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.